आरोग्य जागृती। मुख्यमंत्री सहायता निधी याच्या माध्यमातून रुग्णाला जास्तीत जास्त लाभ मिळत असतो। हे जर आपण आपल्या जवळच्या नातेवाईक किंवा मित्रांना सांगितलं तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होऊ शकतो। आज आपल्याकडे माझी जे रिटायर झाले माझे मित्र आहे, माझे सिनियर आहे, माझे गुरु आहे, जे गुरुजी आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कॅन्सर संदर्भात जसं लोकांना दिवसेंदिवस कॅन्सर वाढत चाललेला आहे, यासाठी आपण काय मार्गदर्शन करायला पाहिजे। यांनी हा जो आरोग्यविषयक सुंदर अशा प्रकारचा उपक्रम आपल्या ग्रामपंचायत गेवराई बाजार या ठिकाणी त्यांची जन्मभूमी आहे, या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी आणला आणि आपल्या गावातील सर्व लोकांना या आजाराविषयी, कॅन्सर या दुर्धर अशा आजाराविषयी त्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं। त्यानुसार गावामधील कॅन्सर सारख्या जो भयानक भीतीदायक अशा प्रकारचा जो आजार आहे, हा आजार सहजपणे त्याचं निर्मूलन करता येतं हे या ठिकाणी त्यांनी सविस्तर समजावून सांगितलं। यामध्ये त्यांनी या आजारावर मात होऊ शकते असंही त्यांनी या ठिकाणी समजावून सांगितलं। कॅन्सर हा आजार हा विविध प्रकारच्या व्यसनामुळे होऊ शकतो, जसं की तंबाखू सेवन असेल, सिगारेट, पान किंवा मद्यप्राशनासारखं व्यसन असेल, यामुळे हा आजार उद्भवतो आणि हा आजार बराही होतो। परंतु यासाठी काही पथ्यही आवश्यक आहेत आणि यासाठी काही औषधोपचार सुद्धा महत्त्वाचे आहेत, काही व्यायाम सुद्धा यासाठी महत्त्वाचे आहेत असं या ठिकाणी त्यांनी सर्व उपस्थित गावकऱ्यांना या ठिकाणी समजावून सांगितलं। खरंच त्यांनी आपल्या गावामध्ये या आजाराचं महत्त्व सांगून जर कोणी कॅन्सरग्रस्त व्यक्ती असेल तर त्यांनी सांगितलेल्या या अभियानामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवून उपचार आणि पथ्य पाळावे अशा प्रकारची सर्व ग्रामस्थांना मी देखील विनंती करतो। सर, आता तुम्ही बरेच डॉक्टर तयार केले, इंजिनियर तयार केलेले आहे आणि शासनाने या आजारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जसे सहकारी म्हणून दिलेली, ही बरेच लोकांना माहिती नाही, त्याबद्दल आपण काय सांगणार? ही योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना ही योजना जी आहे ही सर्वसामान्य माणसाच्या, शेतकरी किंवा गोरगरिबांच्या उपयोगी पडणारी योजना आहे। या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कमी खर्चामध्ये, अल्प खर्चामध्ये किंवा विनामूल्य अशा प्रकारचे उपचार या ठिकाणी आजार बघून केले जातात। तेव्हा प्रत्येकाने या आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो। खूपच धन्यवाद सर। आज आमच्या गेवराई बाजारचे जे माजी सरपंच आहे होर्शे अण्णा, जे आमचे गुरु पण आहे, आमच्या भावाचे मित्र आहे, यांच्याशी जाऊन गावासाठी आपण काय करायला, जसं की आता गावामध्ये बरेच असे आजार आपल्याला उद्भवतात, परंतु आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण योजनापासून वंचित राहतो। ते तसंच मित्रांना सांगू इच्छितो की कोणतीही योजना असो खूपच सोपी आहे घेण्यासाठी, फक्त आपलं आधार कार्ड आणि राशन कार्ड महत्त्वाचं असतं। कोणत्याही रुग्णालयात आपण जायचं तर फक्त आपलं आधार कार्ड आणि राशन कार्ड सोबत घेऊन जायला पाहिजे आणि प्रथम तिथे आरोग्य मित्र आपल्याला तिथं बसलेला दिसतो, त्याच्याशी चर्चा करून पुढील उपचारासाठी आपण घ्यायला पाहिजे। बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण उपचार घेतो आणि उपचार घेतल्यानंतर सांगतो की आम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा, तर असं नसतं मित्रांनो। कोणतीही योजना घ्यायची तर त्यासाठी पहिले तुम्हाला त्याचं अप्रूव्हल घ्यावं लागतं आणि नंतरच पुढचं उपचार तुम्हाला मोफत मिळतं। परंतु ही योजना घेण्यासाठी आपण काय करायला पाहिजे की आपण तज्ञ डॉक्टर असो किंवा तिथला आरोग्य मित्र असो किंवा आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते करणारे किंवा आपले ग्रामपंचायतीतले सरपंचांना भेटायला पाहिजे आणि ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे। मित्र, कॅन्सर हा आजार हा खूप भयानक आहे, अंत नाही, हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आज अद्यावत वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूपच वैद्यकीय क्रांती झालेली आहे आणि प्रत्येक आजारावर आपल्याला मात करता येतो, परंतु आपण त्याला न घाबरता त्याला सामना करणं हे गरजेचं आहे।
आम्ही कॅन्सर रुग्णाला कॅन्सर रुग्ण न म्हणता आम्ही कॅन्सर फायटर म्हणतो. कारण जसं शेतकरी हा आपल्या शेतामध्ये पूर्ण फाईट करत असतो. आता एवढी मोठी हानी झालेली आहे, तरी पण आपले शेतकरी बांधव पुन्हा उभं राहून त्याच्यावर आपलं पूर्ण जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि शासन पण आपल्याला मदत करत आहे. मित्रहो, योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे, हाच आमचा एक ध्यास आहे की प्रत्येक रुग्णांना घरोघरी ह्या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. जसं की आता आयुष्यमान भारत 5 लाखापर्यंत आपल्याला उपचार मिळतो, पण आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्यापासून वंचित राहतो. तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये या योजनेचा लाभ मार्गदर्शन मिळायला पाहिजे किंवा जनजागृती व्हायला पाहिजे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत ही पुढे होऊन काम करत आहे, परंतु आपल्याला ग्रामपंचायतपर्यंत जाणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांना एकच विनंती आहे, कोणतीही योजना घ्यायची तर आम्ही योजनेसाठी आम्ही इथले काही नागरिक आहे आमच्यासोबत बोलणार आहे की योजनासाठी कसं जास्तीत जास्त लाभ घ्यायचा. सुळे साहेब, आता मला सांगा, महात्मा ज्योतिबा फुले असो किंवा आयुष्यमान भारत असो किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असो, हे योजना घेण्यासाठी आपल्या गावामध्ये किती लोकांना माहिती आहे आणि माहिती घेण्यासाठी काय करायला पाहिजे? जवळपास 20-25% लोकांना माहिती आहे. बाकीचे इकडे काही ग्रामसभा त्याच्यात बरेचशा लोकांना माहिती झालंय आता जवळपास. त्याचे आयुष्यमान भारत ते आशा केंद्रातून कार्ड बी भेटू राहिले, ते घरोघर जाऊन ते कार्डाला लावून राहिले, नोंदणीकृत होऊ राहिले. आता जवळपास 70%च्या पुढे झाली, राहिलेली बी आता त्याची मोहीम चालूच आहे. म्हणजे जवळपास सर्वांना माहिती होऊ राहिलं आता. सर, आज युवा वर्गामध्ये व्यसनाचे प्रमाण खूप वाढत आहे आणि यामुळे कॅन्सरचे आजार वाढत आहे. यांच्यासाठी युवा वर्गासाठी काय संदेश देणार आपण? हेच व्यसनमुक्ती व्हावं, त्याच्यापासून आपल्याला 70% लाभ भेटेल आणि थोडंफार असं जनजागृतीपासून बी थोडाफार लाभ भेटेल. खूपच चांगलं. धन्यवाद सुळे साहेब, आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्ही सर्व नागरिकांना एकच विनंती करीत इच्छितो की आपण ग्रामपंचायतमध्ये येऊन या योजनेचा किंवा कोणतीही योजना असो, शेतकऱ्याची योजना असो, या योजनेत लाभ घेण्यासाठी आपल्याला स्वतःला कार्यालयात येऊन त्याबद्दल माहिती नाहीये, पण काही असेल तर या रुग्णासाठी पण आपण पुनर्वसन केंद्र सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांना व्यवसाय करण्यासाठी किंवा स्वतःच उपचारासाठी किंवा काही फॅसिलिटी असेल ते मोफत करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आपल्या गावामध्ये, आपल्या जवळच्या नातेवाईकामध्ये किंवा कोणत्या परगावामध्ये असेल, आपल्या ओळखीचे असणार तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवणं गरजेचं आहे. हाच आमचा उद्देश आहे.
कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक, हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।